हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक. आपण स्टडी करतोय द सेकंड चॅप्टर ऑफ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, दॅट इज लॉजिक गेट्स. आपण लॉजिक गेट्स मधील आतापर्यंत बेसिक गेट्स अँड ऑर नॉट त्यानंतर डिराइव्ह गेट्स नॅन्ड अँड नॉट स्टडी केले. आता आपण त्याच्या पुढल्या सेक्शनकडे जातोय. आता आपल्याला स्टडी करायचे बुलियन इक्वेशन्स. दॅट मीन्स इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द डिफरंट टाइप्स ऑफ बुलियन इक्वेशन्स. आता मित्रांनो, बुलियन इक्वेशन्स, जॉर्ज बुल हे आपण ऑलरेडी फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केलं होतं. अ मॅथमॅटिशियन ज्याने त्याने अल्जेब्रामधली नवीन ब्रांच इन्व्हेंट केली गेली आणि ती ब्रांच जी आहे दॅट ब्रांच इज वाइडली यूज्ड इन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. By using this branch, by using this algebra, we are going to simplify the various complicated equations so that we can minimize the hardware used to construct that logic circuits. हे लॉजिक डिव्हाइस जे आहेत ते डिव्हाइस आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला आपल्याला मिनिमम हार्डवेअर वापरून ते कसं कन्स्ट्रक्ट करता येईल ते आपण स्टडी करतोय. ते आपल्याला त्याचं सोल्युशन मिळालं आहे बाय युजिंग द बुलियन इक्वेशन्स. आता हे बुलियन इक्वेशन जे आहेत हे आपल्याला स्टडी करायचे आहेत. आज आपण ते स्टडी करतोय. द फर्स्ट टाइप ऑफ बुलियन इक्वेशन जे आहेत ते आपल्याला आपण आज बघणार आहोत. तर पहिलं इक्वेशन जे आहे म्हणजे आपण त्याला ए बी सी डी 4 पार्ट्समध्ये स्टडी करू. त्यातला पहिला सेक्शन जो आहे तो आहे तुमचा लॉ ऑफ कॉम्प्लिमेंट्स. कॉम्प्लिमेंट्स म्हणजे इन्व्हर्जन आपण स्टडी केलं ऑलरेडी. मग आता हे कॉम्प्लिमेंटचे लॉ काय आहेत? तर पहिलं झिरो कॉम्प्लिमेंट जर आपण घेतलं तर झिरो कॉम्प्लिमेंट इज ऑलवेज 1, कारण झिरोचं कॉम्प्लिमेंट 1 येणार आहे. तसंच त्यातला सेकंड लॉ जो आहे तो आहे 1 कॉम्प्लिमेंट. म्हणजे आपण जर 1 घेतला तर त्या 1चा कॉम्प्लिमेंट जर आपण काढला तर तो परत 0 येणार आहे. झिरो कॉम्प्लिमेंट इज 1, 1 कॉम्प्लिमेंट इज 0 हे आपण ट्रूथ टेबलमध्ये स्टडी केलेलं होतं. पुढे आपण आता तिसरा लॉ त्यातला आहे तो आहे ए डबल कॉम्प्लिमेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ ए ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए डबल कॉम्प्लिमेंट. ते काय मित्रांनो, तर कुठल्याही नंबरचा आपण जर दोनदा कॉम्प्लिमेंट काढला आपल्याला तोच नंबर मिळतो. म्हणजे ए डबल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए. आपण एखादी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सपोज ए इज इक्वल टू 0. सो 0 कॉम्प्लिमेंट इज 1, 1 कॉम्प्लिमेंट इज 0. म्हणजे 0चा डबल कॉम्प्लिमेंट हा परत 0 झाला. 1 असेल तर 1चा कॉम्प्लिमेंट 0 आला, त्या 0चा कॉम्प्लिमेंट परत 1 आला. सो डबल कॉम्प्लिमेंट ऑफ 1 इज 1 म्हणजे डबल कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज ए. पुढे मित्रांनो आपल्याला पुढचा जो लॉ बघायचा, सेकंड लॉ जो आपण स्टडी करतोय तो आहे आपला अँड लॉज. अँड लॉ, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. सो अँड लॉज गिव्स द मल्टिप्लिकेशन ऑफ बिट्स. आता मित्रांनो त्यातला पहिला लॉ जो आहे तो आहे तुमचा ए डॉट 0. म्हणजे ए डॉट 0 जरी म्हटलं आपण तर तो डॉट न रीड करता आपण ए अँड 0 म्हणजे ए मल्टिप्लाय बाय 0 ऑब्विसली 0. कुठल्याही नंबरला 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतो. सो ए डॉट 0 दॅट इज 0. पुढे पुढचा सेकंड लॉ जो आपला आहे तो आहे ए डॉट 1. म्हणजे एला समजा आपण 1ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर मिळणार आपल्याला ए. म्हणजे समजा आपण ए 0 घेतला असेल, 0 इंटू 1 दॅट इज 0 म्हणजे ए झाला 0. समजा ए 1 असेल तर 1 इंटू 1 दॅट इज 1 म्हणजे तो परत ए झाला. सो ए इंटू 1 दॅट इज 1. पुढे मित्रांनो तिसरा आपला लॉ जो आहे तो आहे ए डॉट ए, ए इंटू ए. In our regular practice, a multiplied by a multiplied by a is equal to a square. But in this case, it is a. So a dot a that is a. म्हणजे समजा a 1 असेल तर 1 into 1 that is 1. a 0 असेल तर 0 into 0 that is 0. म्हणजे that is a. पुढे यातला चौथा लॉ आहे मित्रांनो a डॉट a कॉम्प्लिमेंट. म्हणजे a multiplied by a कॉम्प्लिमेंट, a and a कॉम्प्लिमेंट that is equal to 1. मित्रांनो करून बघू आपण. सॉरी, ए डॉट ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0. ए समजा 1 असेल तर एचा कॉम्प्लिमेंट आला 0. सो 1 इंटू 0 0. ए समजा 0 असेल त्याचा कॉम्प्लिमेंट आला 1. सो 1 इंटू 0 0. म्हणजे ए जो असेल त्याचा कॉम्प्लिमेंट जो येईल त्याचा प्रॉडक्ट आपण काढला तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 0. सो ए डॉट ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 0. That is AND laws. That laws are used for the multiplication purpose. पुढे आपण स्टडी करतोय OR laws.
आता ऑर लॉ, ऑर म्हणजे ॲडिशन, सो दीज लॉज आर यूज फॉर द ॲडिशन ऑफ बीट्स. आता पहिला लॉ आपला आहे त्यातला ए प्लस झिरो, ए प्लस झिरो दॅट इज ए. आपण सबस्टिट्यूट करूया. सपोज ए इज इक्वल टू झिरो, सो झिरो प्लस झिरो झिरो दॅट इज ए आला. सपोज ए इज इक्वल टू वन, वन प्लस झिरो दॅट इज वन दॅट इज ऑल्सो ए. सो ए प्लस झिरो दॅट इज ए. पुढे दुसरा लॉ आहे मित्रांनो, ए प्लस वन, म्हणजे ए मध्ये आपण वन ॲड करतोय. ए प्लस वन इज इक्वल टू वन. म्हणजे ए जर झिरो असेल, झिरो प्लस वन दॅट इज वन, झिरो प्लस वन वन. ए जर वन असेल, वन प्लस वन दॅट इज वन, सो दॅट इज वन. म्हणजे ए प्लस वन इज इक्वल टू वन. पुढे तिसरा लॉ आहे मित्रांनो, ए प्लस ए. In regular practice, a plus a that will be 2a, but in this case a plus a is equal to a. So a plus a is equal to a. Substitute करूया आपण दोन नंबर्स 0 आणि 1. Suppose a is 0, 0 plus 0 that is 0, that is a, कारण a 0 होता. Suppose a is equal to 1, 1 plus 1 that is 1, so a is equal to 1, answer is 1. So a plus a is equal to a. पुढे मित्रांनो चौथा लॉ आहे ए प्लस ए कॉम्प्लिमेंट. ए प्लस ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू वन. झिरो प्लस झिरो कॉम्प्लिमेंट दॅट इज वन, सो झिरो प्लस वन दॅट इज वन. सपोज ए वन असेल तर वन प्लस वन कॉम्प्लिमेंट झिरो, सो वन प्लस झिरो दॅट इज वन. सो ए प्लस ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए. सो दॅट इज ऑर लॉज. दिस लॉज आर यूज फॉर द ॲडिशन ऑफ बीट्स. पुढे मित्रांनो आपण आता पुढे आपल्याला अजून काही वेगळे लॉ स्टडी करायचे आहेत. त्यातलाही त्यांना आपण म्हणतोय अरिथमॅटिक्स लॉ. म्हणजे पहिला बघितला आपण लॉ ऑफ कॉम्प्लिमेंट, मग बघितला आपण अँड लॉज फॉर द मल्टिप्लिकेशन पर्पज दॅट गिव्स द प्रॉडक्ट ऑफ बीट्स. तिसरा लॉ बघितला आपण ऑर लॉज. दिस लॉज आर यूज फॉर द ॲडिशन ऑफ बीट्स. चौथा जो लॉ जो आहे तो आपला आहे अरिथमॅटिक लॉ. These laws are used to perform the various arithmetic operations in logic circuits. त्यातला पहिला लॉ आहे मित्रांनो, a plus b is equal to b plus a. a plus b is equal to b plus a. सोपं आहे. करतोय, समजा दोन नंबर्स घेतले आपण, 1 plus 2 is equal to 2 plus 1. म्हणजे आपण काय केली, बीटची पोझिशन चेंज केली. सो a plus b is equal to b plus a. या लॉचं नाव आहे कॉम्युटेटिव्ह लॉ. सो ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. पुढचा सेकंड लॉ यातला आहे मित्रांनो, ए डॉट बी म्हणजे ए मल्टिप्लाय बाय बी इज इक्वल टू बी मल्टिप्लाय बाय ए. ए डॉट बी इज इक्वल टू बी डॉट ए. म्हणजे आपण परत नंबर्स घेऊ. आपण दोन नंबर्स घेतले समजा आपण मल्टिप्लिकेशन मधले. 2 into 3 इज इक्वल टू 3 into 2. स्टडी केलेलं आपण आपल्या प्रायमरी स्कूल्समध्ये. So a dot b is equal to b dot a. That law is also known as a commutative law. पुढे मित्रांनो पुढचा लॉ आपल्याला बघायचा आहे, a प्लस इन ब्रॅकेट b प्लस c ब्रॅकेट कंप्लीट. a प्लस इन ब्रॅकेट b प्लस c ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू इन ब्रॅकेट a प्लस b ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. बघा काय म्हटलं आपण, a प्लस इन ब्रॅकेट b plus c bracket complete is equal to in bracket a plus b bracket complete plus c. This law is known as a associative law. म्हणजे मित्रांनो काय केलं आपण, 1 plus in bracket 2 plus 3 is equal to 1 plus 2 plus 3. That is associative law. तसंच पुढचा चौथा लॉ आहे a डॉट इन ब्रॅकेट b डॉट c म्हणजे a मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट b मल्टिप्लाय बाय c. सो a डॉट इन ब्रॅकेट b डॉट c इज इक्वल टू इन ब्रॅकेट a डॉट b ब्रॅकेट कंप्लीट डॉट c. म्हणजे हा लॉ वरच्या प्रमाणे झाला. मग याचं पण नाव आहे असोसिएटिव्ह लॉ. सो दीज टू लॉज आर असोसिएटिव्ह लॉ. काय बघितलं आपण, a डॉट इन ब्रॅकेट b डॉट c इज इक्वल टू इन ब्रॅकेट a डॉट b ब्रॅकेट कंप्लीट डॉट c. पुढे मित्रांनो पाचवा लॉ आपला आहे a डॉट इन ब्रॅकेट b प्लस c इज इक्वल टू a डॉट b प्लस a डॉट c. म्हणजे आपण त्या a ने b प्लस c ला आपण मल्टिप्लाय करतोय. सो a डॉट, सो a डॉट b
plus A dot C. This law is known as a distributive law. आपण ते डिस्ट्रीब्यूट करतो. दिस लॉ इज नोन एज अ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुढे मित्रांनो 6वा लॉ आपला आहे तो आहे ए प्लस ए बी. म्हणजे ए डॉट बी आता आपण रीड करतो ए बी असं रीड करू. सो ए प्लस ए बी इज इक्वल टू ए. आता मित्रांनो हा लॉ थोडासा वेगळा आहे. हे कसं काय आलं, कसं प्रूव्ह झालं LHS आणि RHS. तर याच्या ज्या काय प्रूफ ज्या आहेत त्या प्रूफ आपण नंतर सगळ्या सॉल्व्ह करणार आहोत. पण मित्रांनो आता आपण जे लॉ बघतो हे लॉ तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल की बाबा LHS आणि RHS बरोबर आहे की नाही, तर सगळ्यात सोपी मेथड ए आणि बीच्या ज्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 0 आणि 1 त्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं आणि सॉल्व्ह करून बघा काय आलं. म्हणजे 0 प्लस 0 इंटू 0 किंवा 0 म्हणजे ए 0 बी इज 0. पुढे ए इज 0 बी इज 1. पुढे ए इज 1 बी इज 0. पुढे ए इज 1 बी इज 1. म्हणजे आपण जे ट्रूथ टेबल्स स्टडी केलेत त्या ट्रूथ टेबल्स मधल्या व्हॅल्यू LHS मध्ये टाकायच्या आणि RHS मध्ये बघायचं काय एक्झॅक्टली येते. सॉल्व्ह करून बघा आणि आपण याचे प्रूफ्स म्हणजे बाय युजिंग द बुलियन अल्जेब्राज, बाय युजिंग द बुलियन लॉज ते कसं प्रूव्ह करता येतं हे प्रूव्ह आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघणार आहोत. आज फक्त आपण लॉ काय आहेत, द विच टाइप्स ऑफ लॉ आर गिवन बाय दॅट जॉर्ज बुल किंवा डिफाईन्ड बाय जॉर्ज बुल ते आपण फक्त स्टडी करतोय. ते कसं प्रूव्ह करायचं, कसं प्रूव्ह होतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण स्टडी करणार आहोत. मग आपण बघितलं लॉ ए प्लस ए डॉट बी किंवा आपण म्हणतोय ए प्लस ए बी इज इक्वल टू ए. पुढे मित्रांनो 7वा लॉ आहे आपला ए प्लस ए कॉम्प्लिमेंट बी. म्हणजे ए प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट बी. तो डॉट आता आपण प्रत्येक वेळेला प्रोनाऊन्स करणार नाही आहोत, आपण फक्त ए बी करू. मध्ये प्रॉडक्ट आहेच डॉट आहेच. सो ए प्लस ए कॉम्प्लिमेंट बी इज इक्वल टू ए प्लस बी. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा ए आणि बीच्या आणि आन्सर LHS टॅली होते काय चेक करा. पुढे 8वा लॉ आहे मित्रांनो आपला ए इन ब्रॅकेट ए प्लस बी. ए इन ब्रॅकेट ए प्लस बी दॅट इज इक्वल टू ए. ए इन ब्रॅकेट ए प्लस बी इज इक्वल टू ए. पुढे द 9th लॉ इज गिवन ॲज ए प्लस ए कॉम्प्लिमेंट बी. A in bracket A complement B is equal to A plus B. A in bracket A complement plus B bracket complete is equal to A plus B. पुढे 10th law AB plus AB complement. AB plus A complement is equal to A. तो आपला 10वा लॉ होता. पुढे 11वा लॉ आपल्याला दिलेला आहे इन ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट इन अनदर ब्रॅकेट ए प्लस बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट त्या ब्रॅकेटला आपण ए प्लस बी कॉम्प्लिमेंटने मल्टिप्लाय करतो. प्रॉडक्ट आहे दोन ब्रॅकेटचं दॅट इज इक्वल टू ए. आपण सॉल्व्ह करू, नक्की सॉल्व्ह करू, आपण बघू एक्झॅक्टली काय एक्झॅक्टली आहे त्याचं. सो ए प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट in another bracket a plus b complement is equal to a. पुढे 12वा लॉ आपला दिलेला आहे a b plus a complement c is equal to in bracket a plus c bracket complete in another bracket a complement plus b. काय म्हटलं आपण ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट सी इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट in another bracket it is a complement plus b. मित्रांनो 13वा लॉ होता ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट सी प्लस बी सी. परत रिपीट करू आपण ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट सी प्लस बी सी इज इक्वल टू ए बी किंवा ए डॉट बी प्लस ए कॉम्प्लिमेंट डॉट सी. म्हणजे ए बी प्लस ए कॉम्प्लिमेंट सी. हा 13वा लॉ होता. 14 लॉ मित्रांनो दिलेला आहे आपल्याला तो आहे ए डॉट बी डॉट सी द होल कॉम्प्लिमेंट. म्हणजे 3 जे आहेत ए मल्टिप्लाय बाय बी मल्टिप्लाय बाय सी ए डॉट बी ए अँड बी अँड सी द होल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए बी सी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी कॉम्प्लिमेंट.
पुढे 15वा लॉ आपण बघतोय तो आहे ए प्लस बी प्लस सी द होल कॉम्प्लिमेंट. म्हणजे ए और बी और सी आणि प्लस म्हणजे ऑर. सो ए और बी और सी द होल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट डॉट सी कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट डॉट सी कॉम्प्लिमेंट. म्हणजे मित्रांनो हे 15 अरिथमॅटिक्स लॉ, 4 ऑर लॉज, 4 अँड लॉज आणि 3 लॉ ऑफ कॉम्प्लिमेंट्स हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे लॉ, हे जे बुलियन लॉज जे आहेत, जॉर्ज बुलने जे लॉ हे स्टेट केलेले आहेत, दिस लॉज आर यूज्ड टू सिम्प्लिफाय द कॉम्प्लिकेटेड बुलियन इक्वेशन्स. कसं करायचं हेही आपण बघणार आहोत. हे लॉ LHS आणि RHS या दोन्ही साईड प्रूव्ह होतात का हेही आपल्याला बघायचं आहे पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये. फक्त आता मित्रांनो काय करा, एक प्रॅक्टिस म्हणून, एक टाइमपास म्हणून, इंटरेस्टिंग पार्ट आहे. या लॉजमध्ये ए आणि बीच्या व्हॅल्यूज 0 आणि 1 म्हणजे 4च केस येणार आहेत. A0 B0 A0 B1 A1 B0 आणि A1 B1 या 4 केसेस त्या प्रत्येक लॉमध्ये एंटर करा, त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि LHS आणि RHS टॅली होते का चेक करा. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे लॉ बाय युजिंग बुलियन अल्जेब्रा आपण नंतर प्रूव्ह करून बघणार आहोत. सो मित्रांनो, थँक्यू, कीप वॉचिंग. पुढच्या लेक्चर्सला आपण परत भेटू. त्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करतोय, तो आहे आपला डी मॉर्गन्स थेरम. काय डी मॉर्गन्स थेरम, तो इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्या डी मॉर्गन्स थेरम जे आहेत, दॅट थेरम्स ऑल्सो यूज टू सिम्प्लिफाय द बुलियन इक्वेशन्स टू मिनिमाइज द हार्डवेअर. सो कीप वॉचिंग मित्रांनो, पुढच्या लेक्चरला परत भेटू. थँक्यू, बाय.